ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे असं पाहत होतो की अस्मिताने सचिनला त्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलेलं असतं आणि तेव्हापासून आता अस्मिताला काय करावं ते सुचत नसतं। अस्मिता ही मागे जाण्याचा प्रयत्नही करते, पण तोपर्यंत सचिन हा तिकडनं पळून गेलेला असतो आणि त्यामुळे त्या दोघांची भेट झालेली नसते। तर आता इकडे अस्मिताला बघून सचिन घाबरला ही गोष्ट साक्षीने नोटीस केलेली असते आणि आता साक्षीच्या मनामध्ये सचिन आणि अस्मिताला घेऊन डाऊट असतो की नेमकं यांचं काय रिलेशन आहे, हा एवढा घाबरला का। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अर्जुन हा आता सायलीला सांगतोय की आपण काहीतरी मार्ग काढायला हवा। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण पाहतो की इकडे महिपत जो आहे तो साक्षीकडे आलेला असतो, कारण साक्षीने त्याला फोन करून बोलवलेलं असतं आणि आता साक्षी ही महिपतला ते दोघं जण रेस्टॉरंटमध्ये गेले आणि मग तिकडे काय काय घडलं हे सगळं काही सांगायला लागते। आता महिपतला ती जेव्हा सांगत असते इतक्यात महिपतला एक फोन येतो। महिपत फोन उचलतो तर साक्षी मात्र इकडे विचारात गुंतून गेलेली असते। ती विचार करू लागते की खरंच म्हणजे मला जे वाटतंय तेच खरं आहे का? खरोखर सचिन हा त्या अर्जुनच्या बहिणीला बघूनच इतका घाबरला असेल का? पण मग जर घाबरला असेल तर तो तिला बघून का घाबरला असेल? तिचा त्याच्याशी काय संबंध? काहीच कळत नाहीये आणि कळायला मात्र सगळं हवंय। आता ती विचारात मग्न असते, इतक्यात मागून महिपत तिला हाक मारतो, साक्षी, ए साक्षी। पण आता साक्षीचं लक्षच नसतं। महिपत पुन्हा तिला हाक मारतो, साक्षी, ए साक्षी, पण तिचं लक्षच नसतं। मग तो समिधा म्हणून हाक मारतो, समिधा, ए समिधा, पण ती काही लक्ष देत नाही। मग महिपत जाऊन साक्षीला हलवतो आणि म्हणतो, लक्ष कुठं आहे तुझं? काय म्हणायला लागलोय मी? मग आता ती सांगायला लागते की अण्णा, मला ना खूप भीती वाटते, काळजी वाटते की सचिनचं आणि अस्मिताचं नेमकं नातं काय? त्या दिवशी आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो तेव्हा तो तिला बघून एवढा घाबरला का? त्यावर महिपत म्हणतो, अजून तू त्याच विचारात गुंतली आहेस होय? काय करायचं ते मी बघतो, तू काही काळजी करू नको, तुझा बा अजून जिवंत आहे। त्यावर ती म्हणत असते, तुमच्यावरती सगळं सोडायचं म्हटलं ना अण्णा की मला आणखीन टेन्शन येतं, कारण तोंड लपवत फिरण्याची ही जी वेळ आली आहे ती तुमच्यामुळेच आली आहे ना माझ्यावर। मग महिपतला राग येतो, तो तिकडनं निघून जातो। त्यानंतर आपण आता पाहतो की साक्षी हिला काय करावं हे सुचत नसतं। मग महिपत तिला फोन करतो तर साक्षी म्हणते, अण्णा काय करू मी आता, तुम्हीच सांगा। महिपत म्हणतो, तू काहीच करू नको, आता जे काही करायचंय ते मी करतो। त्याबरोबर आता साक्षी म्हणते, म्हणजे? त्यावर महिपत तिला सांगतो, मी पुन्हा तुझ्या घरी येतोय। आणि मग तो खाली गेलेला असतो तो परत वरती येतो आणि साक्षीला सांगायला लागतो की तू काळजी करू नको, त्या हुशार डबड्याचं काय करायचं ते मी बघतो। त्यावर ती म्हणते, हुशार डबडं म्हणजे अण्णा? त्यावर महिपत म्हणायला लागतो, अगं साक्षी, येडी का खुळी तू? अगं म्हणजे तुझा तो सचिन दीक्षित त्याचं। त्याबरोबर साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही काही चुकीचं करायला जाऊ नका सचिनच्या बाबतीत प्लीज। तर दुसरीकडे आपण पाहतो की अस्मिताची प्रकृती ही अजूनही फारशी काही सुधारलेली नसते। अस्मिताला पॅनिक अटॅक आलेला असतो आणि आता ती फक्त सचिन 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 इतकंच करत असते। आता सचिनची ही तिला जी काही आठवण येत असते त्यामुळे आता काय करावं हे कल्पनालाही कळत नसतं। आता पूर्णाजीने कल्पनाला सांगितलेलं असतं की तू अश्विनला फोन कर आणि बोलवून घे। कल्पना लागलीच अश्विनला कॉल करते आणि सांगत असते, अश्विन जमेल तितक्या लवकर पटकन घरी ये। अरे इथे अस्मिताची तब्येत खूप बिघडली, तिला काय होतंय आम्हाला काही कळत नाहीये। अश्विन विचारतो, मॉम काय होतंय? मग कल्पना सांगायला लागते की अरे तिला म्हणजे गरगरतंय, तिला घाम फुटलाय खूप, कळत नाहीये आम्हाला। अश्विन म्हणतो, ठीक आहे मॉम, तू पॅनिक होऊ नको, मी पोहोचतो, हां तू ठेव फोन। आणि मग सचिन अश्विन फोन ठेवायला लावतो कल्पनाला। त्यानंतर मग कल्पना ही अस्मिताला सांगत असते, अस्मिता, ए अस्मिता बाळा जरा शांत हो ना, शांत हो जरा बाळा, रिलॅक्स हो, हे बघ अश्विन येतोय, हां अश्विन येतोय। त्यावर अस्मिता म्हणत असते, अश्विन नाही, मला सचिन हवाय मॉम, सचिनला बोलाव ना मॉम, सचिन पूर्णाजी सचिन। त्यावर पूर्णाजी तिला सांगते, हो 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 बाळा हो, सचिन हवाय ना तुला, आपण बोलू हा सचिनला, पण तू जरा दम धर, जरा शांत हो। मग आता अस्मिताला सगळेच जण रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायला लागतात।
त्याबरोबर आता अस्मिता ही जरा हळूहळू नॉर्मल होत चाललेली असते. तर विमल लगेचच जाऊन तिला साखर मिठाचं पाणी घेऊन येते आणि विचारते, ताई तुम्ही हे थोडं पिताय का, तुम्हाला बरं वाटेल. त्यावरती सांगते की नाही, जोवर मी सचिनला आता माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना तोवर मला बरं वाटणार नाही. सचिनला पाहिलं कीच मला बरं वाटेल. सचिन सचिन. त्यावर कल्पना म्हणते, अस्मिता तू उभी कशाला राहिलीस, तू बस बरं. अगं तुला उठायची ताकद आहे का, तू बस इथे. मी म्हटलंय ना तुला की आम्ही बोलू म्हणून सचिनला, तर बोलू. तुझा माझ्यावरती तुझ्या आईवरती विश्वास नाही आहे का. त्यावरती म्हणते, मॉम तसं नाही गं, पण सचिन. त्याबरोबर कल्पना म्हणते, सचिन 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 काय चाललंय तुझं सारखं सारखं सचिन सचिन. सांगितलं ना एकदा सचिनला बोलवू म्हणून, येईल की तो. तू आता जरा दम धर आणि शांतपणे बस. मग आता ती बसते. त्याबरोबर आता लगेचच पूर्णा आजी म्हणते, अश्विन कुठे आहे अजून, अश्विन कसा आला नाहीये, तिला किती घाम फुटतोय कल्पना बघ. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, हो पूर्णाई मी फोन केला होता, अहो मे बी ट्रॅफिक वगैरे लागलं असेल म्हणून त्यालाही यायला उशीर होत असेल, काळजी करू नका येईलच तो इतक्यात. त्याबरोबर आता लगेचच इकडे अस्मिता म्हणायला लागते, मी आजारी नाहीये, मी व्यवस्थित आहे, मला अश्विनने औषधं देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का. नाही मी ठीकठाक आहे, मला फक्त सचिनची आठवण येते. त्याबरोबर आता कल्पना तिला म्हणते, तू व्यवस्थितच आहेस का, फक्त आमच्या खात्रीसाठी. मग आता त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो. आता अश्विनला सुद्धा अस्मिता सांगते, अश्विन मी बरी आहे ना. त्यावर अश्विन म्हणतो, हो अस्मिता ताई तू बरीच आहेस, पण काय आहे ना आम्हाला असं वाटतंय की तुझं बीपी शूट झालंय म्हणूनच तुला एवढा घामबिम फुटतोय आणि तू एकच गोष्ट बोलतीस, त्यामुळे आपण चेक करून घेऊया. चेक करायला काय हरकत आहे, बस तू इथे. मग अश्विन हा आता अस्मिताचं बीपी चेक करतो आणि अस्मिताला विचारतो की ताई तुला काही हवंय का. त्यावरती सचिनचं नाव पुन्हा पुन्हा घ्यायला लागते. अश्विन म्हणतो, ठीक आहे तुला सचिन हवाय ना, मग आम्ही सगळे सचिनला बोलवून घेतो. पण काय ना सचिन हा आता गेलेला आहे दिल्लीला, मग त्याला फ्लाईट बुक करायला तिकडनं इकडे यायला जरा वेळ लागेल, आपण त्याला त्याचा वेळ द्यायला हवा ना. तू जरा शांत हो, सचिनला कसं बोलवायचं ते आम्ही बघतो. मग अश्विन सगळ्यांना सांगतो की सध्या आपल्याला अस्मिता ताईच्या मनाप्रमाणे करावं लागेल सगळं, कारण सध्या तिची प्रकृती खूप नाजूक आहे, तिला जपावं लागणार आहे आपल्याला. त्याबरोबर कल्पना म्हणते, पण मग आता सचिनला आपण कसं बोलवणार, तो कामासाठी गेलाय, जाताना सांगून गेलाय. आता जर त्याला कॉल केला तर त्याला सुद्धा भीती वाटेल की, तो सुद्धा काळजीत पडेल, काय करायचं काय नाही, त्याला सुद्धा टेन्शन येईल अस्मिताच्या तब्येतीचं. त्याबरोबर आता पूर्णा आजी म्हणते, हे बघ कल्पना काहीही असलं तरी त्याला बोलवावं तर आपल्याला लागणारच आहे. नाही म्हणजे जोवर सचिन येऊन अस्मिताला भेटून जात नाही तोवर अस्मिता शांत होईल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे तू एक काम कर, तू सचिनला स्वतःहून कॉल कर आणि समोरून त्याला सर्व गोष्टी सांग. तू त्याला पटवून दे की अस्मिताने किती त्याचा धोसरा घेतलाय ते. त्याबरोबर कल्पना म्हणते, ठीक आहे पूर्णाई तुम्ही म्हणताय तसंच मी करते, मी स्वतः सचिनला कॉल करते आणि मीच त्याच्याशी बोलते. आणि मी कॉल केला ना तर तो फोन उचलत नाही असंही होणार नाही, त्याला फोन उचलावा लागेल. त्यावर मग आता लगेचच पूर्णाजी म्हणते, एक काम कर त्याला आत्ताच कॉल कर. कल्पना म्हणते, नाही नको, आता कसं तो कामात असू शकतो, फोन उचलणार नाही. मी एक काम करते, मी त्याला नंतर जरा संध्याकाळी कॉल करते, म्हणजे तो सुद्धा जरा निवांत असेल ना. त्यावर पूर्णाजींना ही गोष्ट पटते. पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे तुला वाटेल तसं कर. मग संध्याकाळी 5:30-6 वाजता कल्पना ही सचिनला कॉल करते आणि सचिनची चौकशी करते. सचिन कसा आहेस, सगळं तुझं काम वगैरे कसं सुरू आहे. सचिन सांगतो, काम वगैरे एकदम उत्तम सुरू आहे आई. बरं मला सांगा अस्मी कशी आहे, अस्मीला बरं वाटतंय ना, ती ठीक आहे ना. त्यावर मग कल्पना सांगू लागते इकडनं, अरे नाही ना अस्मिताचीच तब्येत बरी नाहीये, सतत तुझी आठवण काढते, तुझं नाव घेते, सचिनकडे जायचंय, सचिनला बोलवा, सचिनला समोर आणा, असाच काही तो हट्ट करते, म्हणून शेवटी तुला फोन करावा लागला. त्यावर मग आता लगेचच सचिन म्हणतो, ठीक आहे मी येतो. त्याबरोबर आता स्वतःहून सचिन येतो म्हटल्यामुळे कल्पनाला आनंद होतो. ती म्हणते, ठीक आहे मग तू लवकर ये. आणि मग आता ती अस्मिताला सांगते, अस्मिता सचिन येतोय, हा येतोय बाळा, तू काळजी करू नकोस, काळजी सोडून दे, हा येईल सचिन येईल. आता इकडे सायली ही अस्मिताला बरं नसल्यामुळे अस्मिताच्या आवडीचं काहीतरी खायला करायला पाहिजे, म्हणजे अस्मिताच्या पोटात 4 घास जातील आणि तिला जरा बरं वाटेल असा विचार करते. आणि अस्मिताच्या आवडीचे आता ती मस्तपैकी फ्रेंच फ्राईज बनवायला घेते. आता ती विचार करते, घरचे फ्रेंच फ्राईज अस्मिता ताईंसाठी सेफ सुद्धा असतील आणि टेस्टी सुद्धा, घरचं खाल्लं की त्यांना जरा बरं सुद्धा वाटेलच की. मग आता छान टेस्टी घमघमीत असे फ्रेंच फ्राईज बनवून ती आता तिला म्हणत असते, हे बघा अस्मिता ताई मी तुमच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले, तुम्हाला आवडतात ना. अस्मिता ही त्यातलं थोडंसंच खाते,
मग सायली तिला सांगते, अस्मिताताई असं करू नका, पोटभर खा, मग तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर मग बळजबरीने सायली अस्मिताला खाऊ वगैरे घालते. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघं जण वरती आलेले असतात. आता ते विचार करत असतात की ज्या बबलीला म्हणजे माझ्या त्या खोट्या आईबापांनी लोखंडेंनी ते सोडलं होतं त्या बाईकडे, त्या बाईचा आणि महिपतचा काय संबंध. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको, आपण कितीही विचार केला, कितीही डोकंफोडी केली तरी या गोष्टी आपल्याला नाही कळणार. आपण एक काम करूया, आपण उद्या थेट त्या बाईच्या घरी जाऊया आणि जे काय असेल ते तिलाच क्लिअर करूया. त्यावर सायलीला सुद्धा ही गोष्ट पटते. पण सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला वाटतं का ती बाई आपल्याला खरं सांगेल म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, तिला आपल्याला खरं सांगावंच लागेल. आपल्या हातात एक हत्यार आहे, ते म्हणजे तिचा गुन्हा आणि कायदा. त्यानंतर मग आपण आता पाहतो की इकडे सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी त्या बाईला भेटायला आलेले असतात. आणि मग आता इकडे सचिन हा साक्षीला सांगतो, ऐक ना सॅम, माझं ना एक महत्त्वाचं काम आहे. ॲक्च्युली एक मीटिंग माझी लाईनअप आहे, ती मीटिंग अटेंड करण्यासाठी मला काही दिवसांसाठी, अगदी 2 दिवसांसाठी का होईना, पण पुन्हा मुंबईमध्ये जावं लागणार. त्यावर ती म्हणते, अरे पण तू तर म्हणालास ना की आता फक्त दिल्लीमध्ये तुझं काम असणार आहे, तू पनवेलला आलायस माझ्याकडे मला भेटायला, सुट्टीवर आलायस, मग आता तुला पुन्हा मुंबईला जाण्याची काय गरज आहे, तुझं काम तर दिल्लीत होतं ना. त्याबरोबर सचिन म्हणतो, हो म्हणजे मीटिंग्स दिल्लीतच आहेत, पण काय ना एक त्या दिल्लीमध्ये जी मीटिंग आहे त्याच्या काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, ज्याची मीटिंग मुंबईमध्ये आहे, तर मला जावं लागेल. त्यावर तिच्या लक्षात येतं की नक्कीच हा माझ्याबरोबर खोटं बोलतोय. पण आता ती त्याला दाखवत नाही की तिला कळलंय की तो तिच्याशी खोटं बोलतोय. ती म्हणते, अच्छा म्हणजे तू इथे मला भेटायला सुट्टी घेऊन आला होतास आणि मग त्यानंतर तुला दिल्लीमध्ये एक मीटिंग कंडक्ट करायची होती आणि तिकडून पुढे जायचं होतं, पण त्या मीटिंगचे काही पॉईंट्स तुला दुसऱ्या एका मीटिंगमध्ये मुंबईला जाऊन डिस्कस करायचे आहेत, बरोबर, असंच म्हणायचं आहे ना. त्यावर सचिन, हो 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 एक्झॅक्ट बरोबर, किती ओळखतेस तुम्हाला करेक्टली सॅम, असं म्हणतो. त्याबरोबर ती म्हणते, अरे मग त्यात विचारण्यासारखं काय आहे, 2 दिवसाच तर प्रश्न आहे ना, मग जा की, नाहीतर आपण असं करूया का, मी सुद्धा येऊ का तुझ्या बरोबर. त्यावर सचिन तिला म्हणतो, नाही नाही नको, अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे ना सॅम, लग्नानंतर मग मी तुझी सगळ्यांना माझी बायको म्हणून डायरेक्ट ओळख करून देईन. त्यावर ती म्हणते, ओ अच्छा असं आहे का, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा. मग सचिन म्हणतो, सॅम पण मी तुला ना तिकडे खूप मिस करणार आहे, बरं चल मी निघतो. आणि मग आता सचिन हा तिकडनं निघालेला असतो. आता सचिन जसाच तिकडनं निघतो तशी लगेचच साक्षी महिपतला कॉल करते आणि महिपतला सांगते, अण्णा इकडनं तो निघालाय. त्याबरोबर महिपत म्हणत असतो की तू आता काही काळजी करू नको, पुढे काय करायचं हे सगळं मी बघून घेतो, आपली माणसं आहेत, मी कामाला लावतो, माणसं बरोबर सगळी माहिती गोळा करतील आणि मला आणून देतील. आता त्याला बरोबर मी धडा शिकवतो की नाही ते तू बघच, त्याने माझ्या मुलीला महिपत शिखरेच्या मुलीला फसवलंय. त्यावर साक्षी त्याला सांगते, अण्णा तुम्ही उगाचच्या उगाच डोक्यात राग घालून काहीही चुकीचं करायला जाऊ नका, बघताय ना सध्या काय परिणाम होत आहेत ते. मग महिपत होकार देतो आणि त्याच्या माणसांना आता सचिनच्या मागावरती लावतो. तर आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघं जण आलेले असतात त्या बाईला भेटण्यासाठी. आणि मग त्या बाईला भेटायला आल्यावर ते तिला विचारू लागतात की या माणसाला याआधी कधी पाहिलंयस का, ओळखतेस का. त्यावर मग ती म्हणायला लागते की हो अहो ह्यो तर तोच साहेब माणूस आहे जो त्या दिसाला माझ्या घरी आला होता आणि तो बी बबलीबद्दलच विचारत होता मला. बबलीनं नेमकं केलंय तरी काय, नाही म्हणजे लहान असताना छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करायची माझ्याकडं, आता काय मोठाच्या मोठा दरोडा बिरोडा घातला का काय या पोरीनं, नाही म्हणजे दरोडा घालण्यासारखे गुण होते हा तिच्या अंगात. एक डाव तर तिनं काय केलं होतं ठाव आहे काय तुम्हासनी, अहो माझ्याच पाकिटातलं पैकं चोरलं आणि ते माझ्याच पोरीच्या दप्तरात टाकलं आणि मला सांगितलं का मावशे हिनं तुझं पैकं चोरलं म्हणून. अहो साहेब मला माझी पोर चोरी करणार का नाही ते ठाव नाही वय, तर हिनं सांगितल्यावर मला कळणार, मग मी हिचं ऐकणार आणि माझ्या पोरीवर दाटवट आवडणार, माझ्या पोरीला बोलणार. लई आक्रंग होती बघा ती पोरगी, अहो लई करामती केल्यात तिनं लहान असताना. तिनं आज पावतर कुणाचं भलं होईल असं तरी काही केलं असेल असं मला वाटत नाही, कायम फक्त स्वतःचा विचारच केलाय बघा तिनं. त्याबरोबर आता लगेच अर्जुन म्हणतो, माइंड युअर टंग, तुम्ही माझ्या बायकोच्या लहानपणाबद्दल तिच्याबद्दल बोलताय हे विसरू नका. तशी लगेचच आता ती सायलीकडे बघते आणि म्हणत असते, ओ साहेब माफ करा, नाही म्हणजे असेल की ही तुमची लहानपणीची बायको, पण मी एक खरं बोलू काय, नाही म्हणजे ही जी पोर आली आहे का नाही तुमच्याबरोबर ती
आणि आमची बबली दोघी बी लई वेगळ्या वाटतात बघा. नाही, कारण ह्या पोरीचा चेहरा किती सरळ हाय, साधा हाय. अहो बबली अशी नव्हती. बबली लई आतरंग होती, खटकोर होती. कधी कुणाचं काय ऐकून घ्यायची नाही, कधी कुणाबरोबर फिरमानं बोलायची नाही. बबली आणि ही पोर मला तरी एक असतील असं वाटत बी नाही. ही पोर चांगली दिसते आहे हो चेहऱ्यानं. कदाचित काही गडबड असली तर एक डाव बघा, बबली एवढ्या चांगल्या घरात सून म्हणून जाणं बी शक्य नाही. कारण बबलीचे गुणच तसे चांगले नव्हते ना व. जो कोणी तिच्याबद्दल चांगला विचार करल, तिला पिरमानं जवळ करल, त्याचा बी फायदा ती बघायची नाही. तिला फक्त सौताचा फायदा, सौताची कामं, सौताचा उपयोग एवढंच काहीतरी दिसायचं. सौता मी माझ्यापुरतं, माझ्यासाठी इतकंच. आता हे ऐकल्यानंतर मग सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर ते दोघं जण विचारात हरवलेले असतात की असं कोण आहे. मग त्यांच्या लक्षात येतं की प्रिया सुद्धा तर अशीच आहे. मग आता अर्जुन आणि सायलीला प्रश्न पडतो की प्रियाच तर बबली नाहीये ना, कारण प्रियाचे आणि बबलीचे खूप गुण एकीमेकीबरोबर अगदी मॅचिंग होत आहेत. अर्जुन म्हणत असतो, सायली माझ्या डोक्यात जे सुरू आहे तेच तुझ्या डोक्यात आहे का? सायली अर्जुनला म्हणते, हो, कदाचित आपण दोघं एकच विचार करतोय आणि आपण दोघं जो विचार करतोय तोच विचार योग्य आहे. आणि जर तसं असेल ना तर मग मात्र आपण या सगळ्याच्या खोलाशी जायलाच हवं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो नक्की आपण या सगळ्याच्या शेवटपर्यंत जायचा प्रयत्न करूया. आता ते दोघं जण बोलत असतात. तोपर्यंत आता इकडे जो सचिन आहे तो घरी पोहोचलेला असतो. आणि मग आता घरी पोहोचल्यावर सचिन नाटक करायला सुरू करतो. कुठे आहे माझी अस्मी, अस्मी, अस्मी. मग आता लगेच त्याला अस्मिताच्या रूममध्ये आणतात. सचिन आता अस्मिताला मिठीत घेतो आणि म्हणत असतो, अस्मी अगं अचानक तुझी तब्येत खराब झाली, मला आईंचा फोन आला होता. त्यांनी फोन केल्याबरोबर मला किती भीती वाटली, तुला काय सांगू. अस्मी तू असं का केलंस आणि काय झालं होतं? अस्मिता रेस्टॉरंटमध्ये घडलेला सर्व प्रकार सचिनला सांगते. सचिन म्हणतो, अस्मी अगं हे सगळं कसं शक्य आहे? मी तिकडे दिल्लीमध्ये होतो. जर मी इथल्या इथे असतो तर मी तुला न भेटता एक दिवस तरी राहू शकलो असतो का? तू आणि माझं बाळ हेच माझं सगळं जग आहे का आता? त्याबरोबर आता अश्विन हा म्हणत असतो, अरे तुला काय वाटतं सचिन, आम्ही तिला समजावलं नसेल का? पण तिने आमचं कोणाचं सुद्धा काही एक ऐकून घेतलं नव्हतं. ती सतत हेच म्हणत होती की मी सचिनला पाहिलंय आणि ती इतक्या ठाम विश्वासाने आम्हाला हे सांगत होती की आम्हाला सुद्धा तिचं ऐकावं लागलं. अरे जर तिचं ऐकलं नसतं तर तिला आणखीन कदाचित त्रास झाला असता अशी भीती आमच्या मनामध्ये होती. आणि तसंही प्रेग्नंट आहे ती, त्यामुळे तिला हवं तसं करून देणं हे आता सध्या आपल्या सगळ्यांनाच मेंडेटरी झालंय. तुला तर माहिती आहे ना, नाहीतर आम्हा सगळ्यांना सुद्धा व्यवस्थित माहिती आहे की तुझं अस्मिताईवरती किती प्रेम आहे ते. सॉरी तुला हे असं इमिजिएट अस्मिताईमुळे यावं लागलं. खरंच म्हणजे अस्मिताईच्या मनाचा सध्या आपल्याला सगळ्यांनाच विचार करावा लागेल, तिला जपावं लागेल रे. त्याबरोबर इकडे अस्मिता ही सचिनला म्हणत असते, सचिन आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही म्हणजे मला हे कळायला पाहिजे होतं सगळ्यांनी समजावून सांगितल्यावर की तू इथे नाही आहेस. पण अरे मी खरंच सांगते, मला ना खूप आठवण येत होती तुझी. मग मला असं वाटत होतं की मी कधी एकदाची तुला भेटते, तुला बघते माझ्या डोळ्यांनी, आणि म्हणूनच मी तुला बोलवलं. पण खरंच सॉरी, मी पुन्हा असं वेड्यासारखं नाही वागणार. खरंच आय प्रॉमिस. प्लीज तुझा राग नाही आहे ना माझ्यावर? सचिन आता अस्मिताला म्हणायला लागतो, अस्मी डार्लिंग अगं माझा तुझ्यावर कधी राग असू शकतो का? बायको म्हणून तर मी तुझ्यावर खूप खूप प्रेम केलं आणि आता तर तू माझ्या बाळाची होणारी आई सुद्धा आहेस. मग माझ्या बाळाच्या होणाऱ्या छान गोड गोंडस आईवरती मी रागवू शकतो का? त्याबरोबर आता ती खुश होते. सचिन म्हणत असतो, पण आता दिलेलं प्रॉमिस लक्षात ठेवायचं आणि पुन्हा असं वेड्यासारखं वागायचं नाही. आता मी इथे दिल्लीमध्ये होतो म्हणून मला येता आलं इतक्या लगेच. जर मी आता US ला निघून गेलेलो असतो तर काय झालं असतं? तर मग मात्र मला येता आलं असतं का? माझ्यासुद्धा जीवाला किती काळजी वाटत राहिली असती तुझी. कळतंय ना तुला अस्मिता? त्याबरोबर अस्मिता म्हणते, हो सचिन मला कळतंय आणि पुन्हा असं वेड्यासारखं नाही वागणार असा मी तुला शब्द देखील दिलाय. तर इकडे आता महिपतने जी माणसं सचिनच्या मागावर लावलेली असतात ती महिपतकडे येतात आणि महिपतला सांगतात, शेठ अहो तो सचिन तो तर त्या अर्जुन सुभेदारच्या घरात गेलाय, तो तिथंच राहतोय, आम्ही त्याच्यावरती एक अख्खा दिवस नजर ठेवली. आता हे ऐकून मग मात्र महिपत हा खूप मोठा रागाने लाल होतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.